बोळिंज परिसरात वैध वैद्यकीय पात्रता नसताना क्लिनिक चालवून रुग्णांवर उपचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। आरोग्य विभागाच्या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी दुपारी सुमारे 12:30 वाजण्याच्या सुमारास बोळिंज येथील पद्मावतीनगर परिसरातील महापालिकेच्या वैद्यकीय विभागाचे पथक तपासणी करत होते। यावेळी शिवम मेडिकलजवळ असलेल्या श्रीकृष्णा क्लिनिकची पाहणी करण्यात आली। या प्रकरणी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र बोळिंज येथील महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रांजली सुरेश पिंपळे वयवर्ष 36 यांनी याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली। तक्रारीनुसार क्लिनिक चालक डॉक्टर छेदीलाल यादव हे कोणतीही मान्यताप्राप्त वैद्यकीय पदवी किंवा पात्रता नसताना रुग्णांवर उपचार करत होते। तपासणी दरम्यान क्लिनिकमधून इंजेक्शन, अँटीबायोटिक औषधे, सिरप, गोळ्या तसेच IV फ्लुइडसह मोठ्या प्रमाणात ॲलोपॅथिक औषधांचा साठा जप्त करण्यात आला। महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार संबंधित व्यक्तीकडे वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असलेली वैध शैक्षणिक प्रमाणपत्रे व नोंदणीची कागदपत्रे उपलब्ध नव्हती। असे असूनही तो स्वतःला डॉक्टर असल्याचे भासवून रुग्णांवर उपचार करत होता। या प्रकरणी बोळिंज पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिताच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी जप्त केलेली औषधे ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला असून वैध पात्रता नसताना वैद्यकीय सेवा देणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले।